हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी बनवते तूर डाळ टाकून लाल माठाची भाजी. अगदी 1.5 चमचा मी तेल घेतलेलं आहे. प्रथम मी फोडणीला लसूण टाकून घेते. लसूण चांगला चुरचुरला पाहिजे, तरच स्वाद भाजीला छान येतो. लसूण परतल्यावर आता मी यामध्ये कांदा टाकून घेतलाय. कांदा आणि मिरची दोन्ही टाकून घेतले. कांदा आणि मिरची चांगली परतून घेतली. आता यामध्ये मी तुरीची डाळ काल भिजवलेली ती टाकून घेते. अगदी 1 मूठ असेल तुरीची डाळ. आता ही तूर डाळ चांगली शिजली पाहिजे, म्हणून आपण प्रथम पालेभाजी नाही टाकणार आहे. तूर डाळ चांगली शिजवून घेणार. तुम्ही तुरीची डाळ न टाकता पण करू शकता, पण मी विचार केला की आपण तुरीची डाळ टाकून करूया. चांगली परतून घेऊया. थोडं मीठ टाकूया. यामध्ये मी पहिला फोडणीला तेलामध्ये लसूण, कांदा, मिरची आणि मग तुरीची डाळ टाकून घेतली भिजवलेली. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता झाकण ठेवूया यावर तुरीची डाळ शिजण्यासाठी. एक 5-10 मिनिटांनी आपण बघूया. आता आपली तुरीची डाळ चांगली शिजले ही बघा. यामध्ये आपण आता पालेभाजी टाकून घेऊया. एकदम सिंपल भाजी आहे, झटपट बनते.
माझ्या पालेभाजीच्या इतर पण रेसिपीज आहेत, तुम्ही पहा, तसे ट्राय करून बघा. मी भरपूर सारे रेसिपीज बनवलेल्या आहेत पालेभाजीच्या, त्याच्या वड्या किंवा म्हणजे दुसरे प्रकार बनवलेले आहेत. तर भाजी आपण वरखाली करून घेऊया. आणि मेन म्हणजे तर भाजीमध्ये मीठ कमी टाका, लागला तर आपण मीठ टाकू शकतो, कारण शिजल्यावर ही आटणार आता पूर्ण. नवीन असेल तर माझ्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमुळे आम्हाला समजतं की तुम्ही रेसिपी बघताय, तुम्हाला त्यामध्ये काय उणीव वाटली, चांगलं वाटलं तर मला कळवायला विसरू नका. तर चला आता हे झाकण देऊन थोडा वेळ ठेवूया वाफेवर. भाजी बघा आपली मस्त शिजले. तुरीची डाळ पण शिजली आणि भाजी पण शिजायला आले. मी थोडंसं त्यातलं पाणी सुकून घेते, मग आपण खोबऱ्याने डेकोरेट करूया. आणि आपली अशा प्रकारे आपली एकदम इझी सिंपल पण गुणकारी भाजी तयार झालेली आहे लाल माठाची तुरीची डाळ टाकून. तर अशाच माझ्या छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू. तर अशा प्रकारे गरमागरम लाल माठाची तूर डाळ टाकून भाजी तयार झालेली आहे. गरमागरम वरून खोबरं टाकून सर्व करा.